हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप की मस्त आणि मजेत असणार. तर भरपूर ताईंच्या मला रिक्वेस्ट आलेल्या होत्या की मानेवरचा काळपटपणा घालवण्यासाठी किंवा काळे डाग जे असतात हातापायाच्या कोपऱ्यांवर ते घालवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तर तोच व्हिडिओ मी आज मोस्ट रिक्वेस्टेड असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला तर मी सुरुवात केलेलीच आहे. तर या ठिकाणी मी कोमट पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटांसाठी पाय हे भिजत ठेवलेले होते. आणि आता आपल्याकडे जो बाथरूममध्ये दगड असतो हातपाय घासायचा त्याच्यानेच मी तळपाय असे स्वच्छ असे आता घासून घेते. कोणतीही होम रेमेडी करायच्या आधी हातपाय स्वच्छ असे वॉश करून घेणं खूप गरजेचं असतं. आणि पाय देखील मी आता स्वच्छ असं म्हणजे 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत ठेवलेले आहेत कोमट पाण्यामध्ये. तर आपण हातापायांवर जे काळपट जे डाग आलेले असतात किंवा एल्बोवर असो किंवा मानेवर असतात ते डाग, तर हे भरपूर जणांना डिलिव्हरीनंतरसुद्धा हा प्रॉब्लेम येत असतो. तर त्यासाठी आपण अगदी 100% नैसर्गिकरित्या हे डाग कसे घालवायचे हेच बघणार आहोत. त्यासाठी आपण एक मास्क तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला आधी एक बटाटा लागणार आहे. बटाटा किसून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये 1 रुपयाचाही बाहेरचा म्हणजे खर्च न करता आपण हे सगळी होम रेमेडी करणार आहोत आणि अगदी 100% इफेक्टिव्ह आहे. तर भरपूर जणांना हा प्रॉब्लेम असतो की हातापायाचे जे कोपरे असतात ते भरपूर असे काळवंडलेले असतात. तर मी तर घरात असते त्यामुळे माझ्या तर मानेवर किंवा हातापायांवर जास्त असे काळे डाग नाही आहेत. पण जे काही म्हणजे बाहेर कामाला जातात किंवा उन्हामध्ये ज्यांचं वर्क असतं त्यांच्यासाठी ही होम रेमेडी खरंच खूप इफेक्टिव्ह असणार आहे. तर आपण काय होतं ना, भरपूर वेळा महागडे क्रीम हे आपण घेत असतो. पण आपण जेवढे दिवस क्रीम यूज करतो तेवढाच त्याचाही फरक जाणवतो. नंतर ती क्रीम बंद केल्यानंतर त्याचा फरक हा जाणवत नाही. परत ते हातपाय तसेच काळे होतात. तर मी या ठिकाणी बटाट्याचा जो किस केलेला होता तर त्याचा सगळा रस काढून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी थोडा आपल्याला शॅम्पू टाकायचा आहे या बटाट्याचा जो रस काढून घेतला आहे त्याच्यामध्ये. तर शॅम्पू तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकतात. माझ्याकडे हिमालयाचा शॅम्पू होता तो मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि अर्धा टीस्पून एवढी आपल्याला कॉफी पावडर यामध्ये घालायची आहे. तर कॉफी पावडर तर आपल्या सगळ्यांकडे किचनमध्येही अवेलेबल राहतेच. तर तुम्हाला तर माहिती आहे की कॉफी पावडरमध्ये म्हणजे टॅन रिमूव्ह करण्याची म्हणजे भरपूर अशी त्याच्यामध्ये ताकद असते. तर या ठिकाणी कॉफी पावडर ॲड केल्यानंतर लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे. लिंबाचा रस देखील काळे डाग घालवण्यासाठी अतिउत्तम असतो. आणि इनो घ्यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी मी पाव चमचा एवढं इनो पावडर ॲड केलेलं आहे. इनोच्या ऐवजी तुम्ही आपला जो बेकिंग सोडा असतो तो देखील यामध्ये घालू शकतात. तर आता हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला चेहऱ्याला अजिबात पण लावायचं नाही आहे. आणि हे आठवड्यातनं 1-2दा तरी आपल्याला ही रेमेडी करायची. हा मास्क आपल्याला जिथे जिथे काळवटपणा आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. तर सुरुवातीला तर मी आता पाय माझे स्वच्छ असे धुतले केले होते आणि भिजवले देखील छान होते. तर मी पायाला आधी लावून घेते. तर या ठिकाणी आपल्याला साईडला जे पायाला कोपरे असतात त्या ठिकाणी भरपूर जणांचा काळपटपणा हा आलेला असतो. काळवंडलेले असतात ते पाय. त्या ठिकाणी छान असं हे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी छान अशी मसाज करायची आहे. तर तुम्ही हे लावल्यानंतर थोडं ड्राय होण्यासाठी देखील ठेवू शकतात. तर मी सगळीकडे असं बघा मसाज करून घेते. तर अशा पद्धतीने हे आपल्याला करायचं आहे. तर आपण काय होतं ना असे म्हणजे हातापायांना जे काळपटपणा असतो किंवा मान भरपूर जणांची खूप काळी झालेली असते. तर तेच आपण रिमूव्ह करण्यासाठी डॉक्टरकडे जातो आणि भरपूर अशा महागड्या क्रीम घेऊन येतो. तर क्रीम आपण लावतो तेवढाच आपल्याला फरक जाणवत असतो. नंतर ती जशीच्या तशीच त्या परिस्थिती त्या मानेची होत असते. त्यामुळे आपण घरच्या घरी जर का असे घरगुती उपाय केले तर होम रेमेडी केली तर नक्कीच आपल्याला फरक जाणवत असतो. तर या ठिकाणी तर बघू शकता मी पायाला छान असं 5 ते 6 मिनिटांसाठी मसाज करून घेतली होती ते मास्क लावल्यानंतर. तर काय व्हायचं ना, आम्ही कॉलेजला जायचो किंवा स्कूलला कॉलेजला जायची त्यावेळेस सँडल घालायचो. त्यावेळेस माझे पाय हे जास्त काळवंडलेले राहायचे. फक्त सँडलचे जेवढे जे पट्ट्या राहायच्या तेवढेच पाय गोरे दिसायचे आणि आजूबाजू सगळे पाय हे काळवंडलेले दिसायचे. त्यावेळेस आम्ही ना घरच्या घरी अशी ही रेमेडी करत असायचो आणि आम्हाला खरंच खूप फरक जाणवायचा ह्या गोष्टींचा. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की पायाची डेड स्किनसुद्धा पूर्ण रिमूव्ह झालेली आहे आणि पायाला अशी चकाकी आलेली आहे. तर शॅम्पू जेवढ्या आपल्या केसांसाठी
हेल्दी असतो तसं हातापायांवर सुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो। तर आता या ठिकाणी मानेला आपल्याला साईडला असे काळे डाग भरपूर असतात, कारण तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपण डेली यूजसाठी माळा घालतो किंवा त्याच्याने देखील ते म्हणजे पिगमेंटेशन आलेलं असतं आपल्याला, किंवा उन्हामध्ये ज्या लेडीज काम करतात त्यांच्या मानेवर तुम्ही बघणार तर भरपूर असे पिगमेंटेशन असतं, तर त्यांच्यासाठी खरंच उपयोगाचं आहे। तर असं सगळ्या मानेला आपल्याला मसाज करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी कशा प्रकारे करते। तर हाताचे जे एल्बो असतात त्यांना देखील आपल्याला छान असं हे जे मास्क आपण तयार केलेला आहे तो लावून घ्यायचा आहे। तर कॉफीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे कॉफी आपले म्हणजे ऑक्सिडाइट ती कॉफी असते, त्यामुळे त्याच्यामध्ये टॅन रिमूव्ह करायची भरपूर अशी त्याच्यामध्ये गुण असतात, त्यामुळे कॉफी टाकणं हे मस्ट आहे। तर या ठिकाणी पूर्ण हाताला देखील मी आता मसाज करून घेते आणि मानेला सुद्धा आपल्याला छान अशी मसाज करून घ्यायची आहे। तर तुम्हाला एकदा केल्यानंतर हा फरक नाही जाणवणार तर तुम्ही दर आठवड्याला 2दा ही रेमेडी करा आणि 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही स्वतः मला कमेंट करणार की तुम्हाला याच्यातनं खरंच काय इफेक्ट जाणवला आहे किंवा काय फरक पडलेला आहे। तर मला तरी म्हणजे स्वतःला खूप या गोष्टींचा फरक पडलेला आहे, त्यामुळेच मी आधी हे रेमेडी स्वतःवर ट्राय केलेली आहे, नंतरच मी तुमच्यासोबत हे शेअर करते। तर या ठिकाणी एकदा यूज केल्यानंतर मला कमेंट नका करू की काही फरक तर नाही जाणवला असं। तर हे काही दिवस तुम्ही ट्राय करा, नक्कीच तुम्हाला इफेक्ट वाटेल। तर आता मान वगैरे हात वगैरे सगळं स्वच्छ असं वॉश करून घेतलेलं आहे आणि आता ड्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही हात बघू शकताय की व्यवस्थित असं यामुळे क्लीन झालेले आहे आणि डेड स्किनसुद्धा यामुळे भरपूर अशी रिमूव्ह होते। तर नक्की तुम्ही 1 ते 2 महिने ट्राय करा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। तर आता हे सगळं आपलं वॉश झाल्यानंतर मास्क वगैरे लावल्यानंतर मी आता या ठिकाणी मॉइश्चरायझर न लावता आपल्याला हे हेअर ऑईल जे असं कोकोनट ऑइल ते लावायचं आहे मानेला किंवा हाताला। तर सगळीकडे मी आता ऑइल देखील अप्लाय करून घेतलेलं आहे आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेमेडी कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला। तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। बाय।